सार्वजनिक आरोग्य विभागाने आयोजित राज्यस्तरीय फॉरेन्सिक नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापुरात पार पडला। यावेळी रमा गिरी अधिसेविका, ममता मांडकर सार्वजनिक आरोग्य परिचारिका आणि वंदना बर्डे सहाय्यक अधिसेविका यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले। डॉक्टर निलिमा सोनावणे यांनी पुरस्कार प्राप्त परिचारिकांचे कौतुक करत आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची महत्त्वता मांडली। सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपल्या कार्याविषयी भावना व्यक्त केल्या। नमस्कार, मी डॉक्टर निलिमा सोनावणे, सहाय्यक संचालक शुश्रूषा, सार्वजनिक आरोग्य विभाग। आजचा हा कार्यक्रम राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम कोल्हापूर येथे साजरा करण्यात आला आणि ह्या पुरस्कारामध्ये विविध स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या परिचारिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। सार्वजनिक आरोग्य विभाग हा परिचर्या संवर्गाकरिता सतत एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देतात आणि त्यांची जे उत्कृष्ट सेवा केलेली आहे त्यांनी त्याबद्दल त्यांचा सतत गौरव करत असतात। या ज्या नर्सेस आहेत ज्यांचा पुरस्कार समारंभ आज झालेला आहे त्या विविध विभागामध्ये आणि आदिवासी ग्रामीण भागामध्ये काम करणारे आहेत आणि जे काही उपलब्ध आरोग्य सुविधा आहे त्या सुविधाचा उपयोग करून त्या रुग्णांना अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देणाऱ्या नर्सेस आहेत आणि त्यांचा हा सोहळा त्यांना दिलेला पुरस्कार याच्यामुळे नक्कीच त्यांच्यामध्ये एक मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन येणार आहेत आणि अजून चांगल्या प्रकारे काम करणार आहेत। हा पुरस्कार पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा करण्यात आला आणि आमचा असा मानस आहे की हा पुरस्कार आम्ही दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नर्सेसना देणार आहोत आणि त्यांचं मनोबल अशा पद्धतीने आम्ही उंचावणार आहोत। आज 12 मे फ्लॉरेन्स नाइटिंगेल याचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसाचा सन्मान म्हणून आमच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नर्सेसचा सन्मान झाला याचा मला खूप आनंद आहे आणि आम्ही असंच चांगल्या प्रकारे कार्य करत राहणार आणि शासनाची जे आरोग्य सेवा आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार। थँक्यू सो मच। मी रमा गिरी, जिल्हा रुग्णालय बीड येथे अधिसेविका या कार्यावर कार्यरत आहे। एकूण माझी 32 वर्षे सर्व्हिस झालेली आहे आणि नोकरीला लागताना मी बीडलाच लागलेली आहे। माझं कंप्लीट शिक्षण MSc नर्सिंग प्लस PhD आहे आणि या 32 वर्षाच्या काळात रुग्णाची सेवा करताना अहोरात्र सेवा करताना मला जो आनंद मिळालेला आहे तेवढा आनंद मला इतर कशातच मिळालेला नाही आणि नर्सिंग हे सेवेचं व्रत आहे आणि सेवेचं व्रत एकदा स्वीकारलं की पूर्णपणे समर्पण करून ही सेवा केली पाहिजे आणि ह्यातून जो पेशंटच्या चेहऱ्यावरशी जो आपल्याला आनंद बघायला मिळतो तेवढं समाधान आपल्याला बाकी कशातच बघायला मिळत नाही आणि हा वेगळा व्यवसाय आहे, हे केडर आहे आणि ज्याच्या पायावरती किंवा ज्याच्या हा संपूर्ण रुग्णालयाचा पाठीचा कणाच असतो आणि नर्सिंग केडर मुळे रुग्णालयाची प्रतिमा ही फार उच्च पातळीला नेता येते आणि रुग्णाला समाधानकारक सेवा दिली जाते। सर, आज हा माझा गौरव किंवा माझा सन्मान नसून मी दिलेल्या सेवेच्या व्रताचा सन्मान आहे आणि हे सेवेचं व्रत फक्त मी एकटी देत नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये नर्सिंग केडरमध्ये काम करणाऱ्या अनेक परिचारिका आहेत। त्या स्वतःला देहभान विसरून स्वतःच्या घराची सुद्धा पर्वा न करता रुग्णालयात प्रवेश करताच अनेक रुग्णांची चांगली काळजी घेतात आणि त्यामुळे अनेक रुग्ण आपल्याकडे रडत येताना आजचे रुग्ण हसत जाताना पाहायला आम्हाला जे मिळतात तो आनंद अतिशय वेगळा आहे आणि खूप पुण्याचं काम आहे। सर्वांना माझा नमस्कार। जागतिक परिचारिका दिनाच्या मी सर्व परिचारिकांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते आणि आज इथे कोल्हापूरमध्ये जो पुरस्कार सोहळा भव्य पुरस्कार सोहळा झाला आहे त्याबद्दल मी माननीय पालकमंत्री साहेब आणि MLA साहेबांचे खूप खूप आभारी आहे। महाराष्ट्रामध्ये प्रथमच हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला आहे आणि त्यांनी प्रत्येक कॅडरची म्हणजे जसे असिस्टंट मेट्रन PHN त्यानंतर GNM ANM व तळागाळात जाणाऱ्या ह्या ज्या सगळे नर्सेस आहेत त्या नर्सांची दखल घेतलेली आहे आणि MLA साहेबांनी भरभरून आणि खूप मनापासून सगळं नर्सेसचं खूप कौतुक केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। आणि यानंतर ही प्रत्येक नर्सेससाठी एक प्रेरणा आहे की त्यांनी प्रत्येक जी नर्स आहे ही नर्स या पुरस्कार सोहळ्याला पाहून अशा प्रकारे काम करेल आणि मनात जिद्दीने काम करू। म्हणजे कसं आहे की कुठलीही गोष्ट जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याला जर का त्याला प्रतिसाद मिळाला, त्याच्या कामाचा जर गौरव होत असेल तर ते काम उत्स्फूर्तपणे आणखी करतात आणि सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि थँक्यू सर्वांचे। मी वंदना विनोद बर्डे, सहाय्यक अधिसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथून आलेली आहे
आणि आज मला फ्लॉरेन्स नायटिंगल हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. याचं श्रेय मी माझे सर्व कलीग, माझ्या डॉक्टर निलिमा सोनवणे मॅडम, या जिल्ह्याचे खासदार धैर्यशील माने सर, तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमच्या आरोग्यसेवेचे आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर सर यांना आणि त्या सर्व टीमला देते. त्यांनी आमचे हे मूल्यांकन केलं आणि आमच्या खरंच सेवेच्या याला न्याय दिला. आणि कोणतीही सेवा करत असताना कुठले तरी काहीतरी मूल्यांकन होणं आवश्यक असतं, त्यामध्ये त्या बळ येतं. आणि असंच आज एक बळ आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही पुन्हा या आरोग्यसेवेमध्ये चांगली सेवा देण्याची कोशिश करू. आणि सर्वांना फ्लॉरेन्स नायटिंगल परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 वर्ष सेवा दिली सिरोंचाला. त्यावेळेला माझ्या काळामध्ये खूप अंधश्रद्धा होती, लाईट नसायची, नक्षलवाद्यांचे हल्ले व्हायचे. त्या काळामध्ये मी एकटी तिथे काम करत होती. 24 तास अविरत सेवा दिलेली आहे. जेवण खाणं पिणं हे सगळं बाजूला ठेवून मला सेवा करत राहायचं होतं. जेव्हाही कोणताही पेशंट आला तरी त्याला मी पाठवलं नाही. तिथे डायरियाचा प्रकोप झाला होता, त्यावेळेला मी खूप कार्य केलं. काही जडित रुग्ण होते, त्यांची सेवा केली. तसेच एकटी असल्यामुळे मला सर्व करत राहायचं होतं. तसेच प्रबोधनाचे काम केले आणि अविरत आरोग्यसेवा सतत देत राहिली. पाण्यात 3 मुलं बुडाले होते, त्यावेळेला मी त्यांना वाचवलं. त्या काळामध्ये मी तिथे 96 ते 99पर्यंत काम केलेलं आहे. असंच कार्य मी पुढं पण करत राहणार. आणि सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा. याचे सर्व श्रेय माझे डॉक्टर प्रफुल्ल खुजे वैद्यकीय अधीक्षक, तसेच माझ्या सर्व कलीग मैत्रिणी, माझे कलीग वर्ग या सर्वांना देते. आणि सौ अंबुबाई पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sou Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirgaon, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.